प्लासेंटावरती अजून थोडंसं पाहू आणि मग पुढचा टॉपिक सुरू करूया. ओके, महत्त्वाचा टॉपिक आहे प्लासेंटाचा, म्हणून मग अजून परत घेतोय मी ते मुद्दामून. तर निमिता कांत यांनी तयार केलेली ही पीपीटी आहे. आधी मी त्यांचा इथे रेफरन्स देतो. इंटरनेटवरून मी काढलेली आहे, त्यांनी तयार केलेली आहे ही निमिता कांत यांनी. आपण एज्युकेशनल पर्पजसाठी वापरतोय म्हणून त्यांचं नाव, त्यांचा संदर्भ आधी देतो आणि मग आपण याला सुरू करतो. तर याच्यामध्ये त्यांनी स्ट्रक्चर, टाईप आणि फिजिओलॉजी प्लासेंटाची दाखवली आहे. फिगर याच्यामध्ये खूप चांगलं आहे म्हणून मी ही पीपीटी तुम्हाला दाखवण्यासाठी निवडली आहे. तर बघा तुम्ही, या फिगरमध्ये हा फिटल सरफेस आहे. फिटल म्हणजे गर्भ, मी तुम्हाला सांगितलं आहे. त्या फिटलच्या वरचं जे हे कव्हर आहे याला ॲम्नियॉन म्हणतात. हे अर्ध रिमूव्ह केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे हे ॲम्नियॉन असं दिसतंय. हे ॲम्नियॉन सेमी ट्रान्सपरंट असतं. आणि हा ॲम्बिलिकल कॉर्ड आहे. याच्यामध्ये कोरियॉनचा सरफेस जो आहे तो हा दिसतोय पा बाहेरच्या बाजूने, आणि हा मॅटर्नल सरफेस आहे. हा फिटल सरफेस आहे आणि हा मॅटर्नल सरफेस आहे. याच्या दोन फिगर आपण आधी मागच्या पीपीटीमध्ये बघितल्या. क्रॉस सेक्शनमध्ये हा प्लासेंटा दाखवला आहे बघा इथे. हे आईचं पोट आहे, पूर्णपणे पुढे आलेलं पोट आहे हे आईचं. ओके, तर याच्यामध्ये हा जो आहे हा सगळा प्लासेंटा आहे. आणि या प्लासेंटामधून हा अम्बिलिकल कॉर्ड निघाला आहे आणि तो बाळाच्या बेंबीला जॉईंट झालेला आहे. नाव्हल आपण त्याला म्हणतो ते. तर प्लासेंटा क्रॉस सेक्शनमध्ये दाखवला आहे. ॲडमची फिगर आहे ही, त्यांनी घेतलेली. सो प्लासेंटेशन ग्रीक वर्ड आहे. याच्यामुळे याचा फ्लॅट केक असा याचा अर्थ होतो. मागच्या पीपीटीमध्ये आपण पण बघितलं. हे ह्युमन प्लासेंटा जे आहे त्यापासून नाव पडलं आहे. फ्लॅट असतो तो, राऊंड मास असतं, पॅन सारखा दिसतो. पॅनमध्ये केलेला जो केक असतो ना त्याच्यासारखा तो प्लासेंटा दिसतो, म्हणून ते नाव पडलेलं आहे प्लासेंटा. आणि त्याचा जो ब्रॉडेस्ट सेन्स आहे याच्यामध्ये व्हिव्हिपॅरस ऑर्गॅनिझम जे असतात, जिथे मॅटर्नल आणि एम्ब्रियॉनिक टिश्यू असतात, तर ते तिथे ती साईट असते. त्या साईटचं नाव आहे प्लासेंटा. मॅटर्नल सरफेसवरती जी साईट आहे त्याला म्हणतात प्लासेंटा. फिजिओलॉजिकल एक्सचेंज होतो त्याच्यामध्ये पेरेंट आणि एम्ब्रियोमध्ये, त्या साईटमधनं. तर हे टेम्पररी ऑर्गन आहे. प्लासेंटा हे टेम्पररी ऑर्गन आहे. जॉईंटली ते बनवलेलं असतं एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्सने. EEM म्हणजे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन, फिटसचं. आणि मॅटर्नल टिश्यू, ज्यापासून फिटस जो आहे तो नरिशमेंट घेतो, युथेरियन. ओके, प्लासेंटा याचं लंग, इंटेस्टाईन, किडनी, एंडोक्राइन ग्लँड्स याचं काम करत असतो प्लासेंटा. त्यामुळे मॅटर्नल आणि फिटल ब्लड जे आहे ते एकमेकांमध्ये एकदम जवळ येतं आणि त्याच्यामध्ये सबस्टन्सेसचं एक्सचेंज होतं. त्याची ॲक्शन जी आहे खूप सिलेक्टिव्ह आहे. त्यामुळे फूड जे आहे ते त्या बाळाला मिळतं. व्हिटॅमिन्स मिळतात, O2 मिळतात, हॉर्मोन्स मिळतात, अँटीबॉडीज मिळतात, आणि त्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट जे आहे ते बाहेर टाकलं जातं गर्भामधून. तर फॉर्मेशन आणि फ्युजन जे आहे प्लासेंटाचं युटेराईन वॉलमध्ये त्याला म्हणतात प्लासेंटेशन. जोपर्यंत पूर्णपणे ग्रोथ होत नाही तर तिथे ब्लास्टोसिस्ट असते. ती युटेरसला अटॅच होणं फार आवश्यक असतं आणि मग तिथून न्यूट्रिशनल सप्लाय चालू होतो आणि एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होतं. तर ब्लास्टोसिस्ट जी आहे ती युटेराईन एंडोमेट्रियममध्ये धरलेली असते. तिला डेसिड्युआ म्हणतात. डेसिड्युआचा अर्थ आहे टू शेड. यामध्ये युटेराईन कॅपिलरीज, युटेराईन वॉल ह्या इमिडिएट व्हिसिनिटीमध्ये असतात. इमिडिएट व्हिसिनिटीमध्ये असतात एम्ब्रियोच्या, आणि ह्या जास्त परमिएबल असतात. त्याच्यामध्ये लोकल स्ट्रोमा असतो, ओडिमा त्याला म्हणतात. याच्यामध्ये एंडोमेट्रियम आहे एम्ब्रियोच्या अराउंड,
तर एम्ब्रियो जो आहे तर पहिलं लक्षण तो काय दाखवतो, साईन डेसिड्युअस सेल जी आहे तिची रिॲक्शन होतं DCR. मग इपिथेलियम हे डिस्टर्ब होतं, म्हणजे मुडतं किंवा तुटतं. मग त्यामध्ये मोकळे असे फायब्रोब्लास्ट असतात, सेल्स असतात स्ट्रोमाच्या, त्यापासून लार्ज राउंडेड ग्लायकोजन फील्ड सेल बनतात. हा जो सेलचा नंबर असतो त्याची जी व्हॅस्क्युलरिटी आहे त्या एरियामध्ये इन्क्रीज होते. रेसिड्युअल सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये इम्प्लांटेशन चेंबर येतं. एम्ब्रियोच्या अराउंड तिथे न्यूट्रिटिव्ह रोल असतो, तिथे फंक्शनल प्लासेंटाचा एस्टॅब्लिशमेंट होतो. मग म्हणजे फंक्शनल प्लासेंटा तिथे बनतो. प्रोफोब्लास्ट जे त्यामध्ये प्रायमरी फिटल मेम्ब्रेन ज्यावेळेस मेसोडर्म लाईन होते तर त्याची कॅव्हिटी जी आहे ती कोरियॉन बनते. तो कोरियॉन म्हणजे फिटल पोर्शन आहे प्लासेंटाचा. प्रोफोब्लास्ट जो आहे तो एंडोमेट्रियममध्ये घुसतो, आतमध्ये पेनिट्रेट होतो आणि युटेराइन इपिथेलियम ते डिस्ट्रॉय करतो आणि आतमध्ये घुसतो. तिथे फॅगोसायटोसिसची ॲक्शन होते, सेल एनगल्फिंगची ॲक्शन होते. डेसिड्युअस सेल्स जे आहेत त्या न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करतात फीटससाठी. गर्भाला मिळवण्यासाठी न्यूट्रिशन जे आहे ते त्यांच्यामधनं घेतलं जातं. प्रोफोब्लास्ट जे त्याच्यामध्ये इन्व्हेशन होतं आणि तिथे ICM तयार होतं. ओके, हे सगळं आपण मागच्या PPT मध्ये शिकलोय, म्हणून मी फास्ट घेतोय. आता आपल्याला पुढचे पण टॉपिक कव्हर करायचे आहेत. डिफरंट स्पेसीजमध्ये एम्ब्रियो इम्प्लांट कसा होतो युटेराइन वॉलमध्ये किंवा युटेराइन वॉलच्या वरती, तर ते पॅटर्न वेगळे असतात. काही सुपरफिशियल किंवा सेंट्रल असतात. तर ब्लास्टोसिस जी आहे त्याच्यामध्ये सुपरफिशियल आणि सेंट्रलमध्ये एम्बेडेड होत नाही. युटेराइनमध्ये ल्युमेनमध्ये एम्बेड नाही होत. अंग्युलेटमध्ये म्हणजे पिगमध्ये असं असतं, कार्निवोर्स म्हणजे डॉगमध्ये असं असतं, मंकीमध्ये असं असतं. दुसऱ्या प्रकारे इंटरस्टिशियल, त्याच्यामध्ये ब्लास्टोसिस्ट जी आहे ती पूर्णपणे एंडोमेट्रियममध्ये घुसते, एम्बेड होते. तर हेडगे हॉग, नंतर गिनिया पिग, बॅट, एप, मॅन याच्यामध्ये इंटरस्टिशियल प्लासेंटा असतो. एक्सेंट्रिक ब्लास्टोसिस्ट जी आहे तर फोल्डमध्ये येते किंवा पॉकेटमध्ये येते, तिथे मेन कॅव्हिटी तयार होते सेकंडरीली आणि इंटरस्टिशियल राहत होते. त्याचं बीव्हर, रॅट, स्क्विरल आणि दुसरे रोडंट्स असे एक्झाम्पल आहे. एक्सेंट्रिक, इंटरस्टिशियल आणि सुपरफिशियल किंवा सेंट्रल असे आपण हे तिन्ही प्रकार याच्यामध्ये पाहिले. तर याचे बरेचसे रिजन्स पण असतात, रिलेशनशिप त्याच्यामध्ये दिसते इम्प्लांटेशनच्या साईटची. तर पहिली जी आहे ती डेसिड्युआ बेसालिस, पहिली साईट. याच्यामध्ये एंडोमेट्रियमचा हा एक पार्ट आहे, तो एम्ब्रियोच्या खाली असतो आणि प्लासेंटामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं या डेसिड्युआ बेसालिस. दुसरी लेअर आहे डेसिड्युआ कॅप्युलारिस. याच्यामध्ये थिन पोर्शन असतं एंडोमेट्रियमचं, ल्युमेन साईडला असतं हे युटेरस, आणि त्यामध्ये इम्प्लांटेशन साईट येते. तिसरी आहे डेसिड्युआ पार्शालिस, परायटालिस. डेसिड्युआ परायटालिस याच्यामध्ये एंडोमेट्रियमचं लायनिंग जे आहे युटेरसचं आणि त्यापेक्षा इम्प्लांटेशन साईटला जे असतं ते हे डेसिड्युआ परायटालिस असतं. आता प्लासेंटाचं स्ट्रक्चर, दोन डिफरंट पार्ट्स असतात प्लासेंटामध्ये. पहिलं मॅटर्नल कॉम्पोनंट आणि दुसरं फिटल कॉम्पोनंट. तर प्लासेंटामध्ये मॅटर्नल कॉम्पोनंट म्हणजे काय, तर आईमध्ये जे असतं ते त्याला म्हणतात मॅटर्नल कॉम्पोनंट. आणि फिटल कॉम्पोनंट म्हणजे काय, तर जे गर्भामध्ये असतं ते. तर असे दोन कॉम्पोनंट असतात प्लासेंटाचे. तर पहिला कॉम्पोनंट पाहू आपण मॅटर्नल कॉम्पोनंट, म्हणजे आईमध्ये जो असतो तो.
तर युटेराईन एंडोमेट्रियम असतं त्याच्यामध्ये, नंतर युटेराईन इपिथेलियम असतं म्हणजे त्याला म्युकोसा म्हणतात, युटेराईन कनेक्टिव्ह टिश्यू असतो. युटेराईन म्हणजे काय, युटेरसच्या बाबतीमध्ये, युटेरसमध्ये असलेला, युटेरस म्हणजे काय, गर्भपिशवी. ओके. आणि मॅटर्नल ब्लड कॅपिलरीज असतात त्याच्यामध्ये. हे 3 जे आहेत हे मॅटर्नल कॉम्पोनंट असतात. आता फिटल कॉम्पोनंटमध्ये कोरियॉन असतं. तर कोरियॉनचे 3 भाग आहेत, फिटल ब्लड कॅपिलरीज, नंतर फिटल कनेक्टिव्ह टिश्यू आणि फिटल कोरियॉनिक इपिथेलियम, असे हे पार्ट असतात. याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सप्लायवरून प्लासेंटाचे टाईप्स पाडलेले आहेत. व्हायटेलाईन सर्क्युलेशन जे असतं योक सॅकमध्ये किंवा ॲलंटाईक सर्क्युलेशन असतं, ॲलंटाईसमधनं होतं ते. तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, कोरिओ व्हायटेलाईन किंवा योक सॅक प्लासेंटा. हा हायली व्हॅस्क्युलर असतो, म्हणजे याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज खूप जास्त असतात. योक सॅक जे ते कोरियॉनमध्ये फ्यूज होऊन जातं आणि मेटाथेरियन मॅमल्स जे आहेत त्याच्यामध्ये हा असा प्रकारचा कोरिओ व्हायटेलाईन किंवा योक सॅक प्लासेंटा दिसतो. आता मेटाथेरियन मॅमल्स कोण आहे, तर मार्सुपियस, डायडेल्फिस आणि मॅक्रोपस. दुसरा प्रकार आहे कोरिओ ॲलंटाईक प्लासेंटा. याच्यामध्ये ॲलंटाईस जी आहे त्यामध्ये ब्लड वेसल्स जे आहेत ते फ्यूज होतात कोरियॉनशी. हे काही मार्सुपियल्समध्ये दिसतं आणि युथेरियन मॅमल्समध्ये दिसतं. द डिग्री ऑफ असोसिएशन जी आहे फिटल आणि मॅटर्नल टिश्यू, याच्यावरून काही प्लासेंटाचे प्रकार पडतात. तर तो पंप चालू कर, तो नाही आहे पंपाचं, तेच आहे का पंपाचं? हां ठीक. तर नॉन डेसिड्युअस प्लासेंटा हा पहिला प्रकार. तर याच्यामध्ये इम्प्लांटेशन जे आहे ते सुपरफिशियल आहे. फिटल कोरियॉनिक इपिथेलियम जे आहे ते कॉन्टॅक्टमध्ये असतं युटेराईन इपिथेलियमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं. ज्यावेळेस बर्थ होते तर फिटल विलाई ज्या आहेत त्या पूर्ण बाहेर येतात, पण त्याच्यामध्ये टिअरिंग आउट नाही होत किंवा इंजुरी नाही होत, युटेराईन वॉलला ब्लिडिंग नाही होत. याचं एक्झाम्पल आहे पिग, कॅटल, हॉर्स आणि दुसरे रुमिनंट्स. सेकंड, डेसिड्युएट प्लासेंटा. हे आपण मागच्या पीपीटीमध्ये पाहिलं आहे, पण मी जस्ट परत एकदा रिव्हिजन करतोय, फास्ट रिव्हिजन. इम्प्लांटेशन हे इंटिमेट असतं, एकदम क्लोज असतं. युटेरस ही इरोड होऊन जाते, म्हणजे नुकसान पोहोचतं युटेरसला, गर्भपिशवीला. फिटल कोरियॉनिक इपिथेलियम जे आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूच्या जवळ येतं आणि मॅटर्नल ब्लडमध्ये असतं कार्च्युरेशनच्या वेळेस. फिटल पार्ट जो आहे तो सेपरेट होतो युटेराईन पार्टपासून. एक्सटेन्सिव्ह ब्लिडिंग होतं, खूप प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो, रक्त पडतं बाहेर. हिमोरेज पण होतं, हिमोरेज म्हणजे रक्तस्त्राव. आणि युटेराईन वॉलचे टिश्यू सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये तुटतात, मोडतात. याचं एक्झाम्पल आहे मॅन, रॅबिट, डॉग, कॅट. नाव कॉन्ट्राडेसिड्युएट प्लासेंटा. याचं जे इम्प्लांटेशन आहे किंवा असोसिएशन आहे हे इंटिमेट आहे, पण याच्यामध्ये फिटल मॅटर्नल टिश्यूज जे आहेत ते ॲब्सॉर्ब्ड होतात इन सिट्यूमध्ये, मॅटर्नल ल्युकोसाइट्समध्ये. आणि पॅरामेलेस जे आहेत किंवा टाल्पा मोल जो आहे तो याचं एक्झाम्पल आहे. कॉन्ट्राडेसिड्युअस प्लासेंटा हे टाल्पामध्ये आणि पॅरामेल्समध्ये दिसून येतं. नाव डिफ्युज्ड. याच्यामध्ये व्हिलाय मोकळ्या मोकळ्या अशा असतात, स्कॅटर्ड, एक इथे एक तिथे अशी स्कॅटर्ड असते, पसरलेल्या असतात इकडे तिकडे पूर्ण सरफेसवरती. कोरियॉनच्या सरफेसवरती विलाय पसरलेल्या असतात. तर याच्यामध्ये अंग्युलेट आहे, मारे आहे, लेमूर आहे, पिग आहे. याच्यामध्ये डिफ्युज्ड प्लासेंटा असतो. नाव कॉटिलिडॉनरी. विलाय ज्या आहेत त्या आयसोलेटेड पॅचेसमध्ये असतात, गोट, रुमिनंट्स लाईक डिअर, शीप, कॅटल वगैरे. तर झोनरी प्लासेंटा, विलाय ज्या काही बँडमध्ये असतात फक्त, किंवा गर्डल असतं ते विलायचं, पूर्ण असं गोल असं सर्कल झालेलं असतं त्याचं ब्लास्टोसिस्टच्या मिडलला किंवा कोरियॉन सॅकच्या मिडलला. कार्निवोरमध्ये दिसतं, म्हणजे मांसाहारी प्राणी, कॅट, डॉग यांच्यामध्ये झोनेरी प्लासेंटा असतं. डिस्कॉइडल प्लासेंटा, याच्यामध्ये व्हिलाय जे आहेत
त्या डिस्कॉइडल एरियामध्ये फक्त लोकेटेड असतात किंवा पॅचेसमध्ये असतात फक्त. माऊस, रॅट, रॅबिट, मंकी, एप आणि मॅन याच्यामध्ये फक्त त्या विलाय दिसतात. बघा आता हे डिफ्यूजचं एक्झाम्पल आहे फिगर. डिफ्यूज्ड प्लासेंटा, हा कॉटिलिडोनरी प्लासेंटा आहे. हा झोनरी पहा, इथे फक्त एवढा झोनमध्ये फक्त प्लासेंटा दिसतो आणि हा डिस्कॉइडल आहे, डिस्क सारखा प्लासेंटा आहे. कॉटिलिडोनरीचा एक्झाम्पल काय, डिफ्यूज प्लासेंटाचा एक्झाम्पल काय, हॉर्स आणि पिग. कॉटिलिडोनरी प्लासेंटाचं एक्झाम्पल काय, काऊ, यूज आणि दुसरे रुमिनंट्स. झोनरी प्लासेंटा डॉग, कॅट, सील, बियर्स, एलिफंट्स हे झोनरी प्लासेंटा असतो याच्यामध्ये. डिस्कॉइडल प्लासेंटामध्ये प्रायमेट्स, याच्यामध्ये ह्युमन पण येतं आणि रोडंट्स. हे पहा, पिगचा एम्ब्रियो आहे डिफ्यूज प्लासेंटा, आणि हा हॉर्सचा एम्ब्रियो आहे, घोडा आणि डुक्कर. हा कॉटिलिडोनरी प्लासेंटा आहे. रुमिनंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो चरवण करणारे प्राणी. रुमिनंट म्हणजे चरवण करणारे प्राणी आणि रोडंट म्हणजे कुरतडणारे प्राणी. हा झोनरी प्लासेंटा आहे. हा डिस्कॉइडल प्लासेंटा ह्युमन माकडामध्ये मंकी आहे. लाईव्ह प्लासेंटा दाखवलेले आहेत फोटोमध्ये. नाव हिस्टॉलॉजिकल क्लासिफिकेशन. एपिथेलियोकोरियल, सिंडेस्मोकोरियल, एंडोथेलियोकोरियल, हिमोकोरियल आणि हिमोएंडोथेरियल 5 प्रकार आहे. हिस्टॉलॉजिकल रिलेशनशिप असते एम्ब्रॉनिक विलायची आणि युटेराइन वॉलची, आणि डिग्री ऑफ इरोजन यावरून या प्लासेंटाचा टाईप जो आहे तो पडतो. तर पहिला आहे इपिथेलियोकोरियल. ट्रोफोब्लास्ट किंवा कोरियोनिक इपिथेलियम जे युटेराइन इपिथेलियम जे ते क्लोज कॉन्टॅक्टमध्ये राहतात, ओरिजिनल लेअरमध्ये राहतात. मार्सुपियल्समध्ये, अँग्युलेट्समध्ये, पिग, हॉर्सेस, लेमूरमध्ये हे दिसतं. सिंडेस्मोकोरियलमध्ये कोरियोनिक विलाय युटेराइन वॉलला मोडतात, तोडतात, इरोड होते. म्हणजे त्याचं काय म्हणते त्याला, युटेराइन वॉल जी आहे तिचं इरोड म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, माती जशी वाहून जाते तसं त्या वॉलमधल्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या वाहून जातात, बाहेर पडतात. इरोड होतं म्हणजे काय म्हणतात, धूप होते त्याची, युटेराइन वॉलची धूप होते. ओके. आणि युटेराइन इपिथेलियम हे तुडतं, रप्चर होतं. कोरियोनिक विलाय ज्या आहेत त्या कॉन्टॅक्टमध्ये असतात कनेक्टिव्ह टिश्यूच्या युटेराइन वॉलच्या. शीपमध्ये, काऊमध्ये असं दिसतं. एंडोथेलियोकोरियलमध्ये युटेराइन इपिथेलियम आणि कनेक्टिव्ह टिश्यू हा पण तुटतो. कोरियोनिक विलाय कॉन्टॅक्टमध्ये असं एंडोथेलियममध्ये, आणि मॅटर्नल ब्लड वेसल्स पण तुटतात सगळ्या. डॉग, कॅट आणि दुसरे कॉर्निओर्स. हिमोकोरियल, युटेराइन इपिथेलियम, कनेक्टिव्ह टिश्यू आणि एंडोथेलियम हे सगळे इरोड होतात, आणि त्याच्यामध्ये कोरियोनिक विलाय ज्या आहेत त्या मॅटर्नल ब्लडमध्ये पूर्ण बुडलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल मॅन. हिमो एंडोथेलियल म्हणजे फिटल कॅपिलरीज या फ्रीली पडलेल्या असतात मॅटर्नल ब्लडमध्ये. याचं एक्झाम्पल आहे रॅबिट. एक फिगर आहे. आता प्लासेंटाची फिजिओलॉजी. न्यूट्रिटिव्ह म्हणजे फंक्शन्स पण याच्यामध्ये येतात. पहा, प्लासेंटा काय काम करतं, तर त्याच्यामुळे गर्भाला न्यूट्रिशन मिळतं. त्याच्यामुळे गर्भाचं रेस्पिरेशन होतं, म्हणजे श्वसन, पोषण होतं, श्वसन होतं, आणि गर्भामधले बाहेर टाकायचे जे पदार्थ आहेत ते सगळे बाहेर जातात फिटसमध्ये. सिलेक्टिव्ह डिफ्युजन होतं त्याच्यामध्ये, प्रिव्हेंटिंग पॅसेज जो आहे हार्मफुल मटेरियल जे ते गर्भामध्ये जात नाही. आईच्या शरीरातले हार्मफुल पदार्थ गर्भात जात नाही. फिटल ब्लडमधून, मॅटर्नल ब्लडमधून फिटल ब्लडमध्ये ते पदार्थ जात नाही.
इम्पॉर्टंट एंडोक्राइन ग्लँड आहे ही प्लासेंटा. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये एंडोक्राइन ग्लँड सारखं पण प्लासेंटा काम करतो. ग्लायकोजन तिच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं गर्भासाठी. जोपर्यंत लिव्हर तयार होत नाही तोपर्यंत ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम प्लासेंटा करतो. गर्भामध्ये जोपर्यंत लिव्हर तयार होत नाही तोपर्यंत त्याचे ट्रोफोब्लास्ट जे ते डायजेस्ट होतात. प्रोटीन्स जे आहेत ते फिटल ब्लडमध्ये येतात. ही फिगर आहे. या फिगर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे, नीट बघा. कोरियनिक विलायचा TS आहे. स्टेन करून त्यांनी ते कलर आलेला आहे त्याला. ओके. सो प्लासेंटेशन आपलं संपलं. आता आपण पुढचा टॉपिक चालू करू. पुढचा टॉपिक कोणता? तर फ्रॉगची डेव्हलपमेंट. लाईफ सायकल ऑफ फ्रॉग हे आपण पाहू आता. फार सुंदर आणि मस्त समजावून सांगितलेलं आहे या स्लाइडमध्ये. या स्लाइडमध्ये तुम्ही बघा आता. एकदम लहान मुलांना जसं समजावून सांगतात तसं या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. लाइफ सायकल ऑफ फ्रॉग. ठीक आहे. जीभ अशी लांब फेकतो तो. अडल्ट फ्रॉग हा अंडे देतो. हे अंडे असे दिसतात. मग एग पासून टॅडपोल तयार होतो. टॅडपोलला पॉलिवॉग हे दुसरं नाव आहे. टॅडपोल पहा असा दिसतो. हा जो टॅडपोल आहे तो अडल्ट फ्रॉगमध्ये रूपांतरित होतो नंतर. तर त्या प्रोसेसला मेटामॉर्फोसिस म्हणतात. मेटामॉर्फोसिस म्हणजे चेंज. हा अडल्ट फ्रॉग असा दिसतो. परत या फ्रॉग पासून अंडे बाहेर पडतात आणि लाईफ सायकल परत चालू होते. तर एक टॅडपोल आणि फ्रॉग असे 3 स्टेजेस आहे लाईफ सायकलमध्ये. संपलं प्रेझेंटेशन. ओके. दिस इज कॉल्ड ॲज लाइफ साइकिल ऑफ फ्रॉग है ना. आता थोडं आपण हे FYBSCच्या लेवल सारखं शिकू. ओके. FYBSC मध्ये कसं तुम्हाला दाखवलंय ते पाहू आपण. हे तुम्हाला दाखवलं गेलं. CPL म्हणजे कंप्लीट. ओके. आता हे पाहू. बघा आता या 83 स्लाइड्स आहेत. मेटामॉर्फोसिस. आता मेटामॉर्फोसिस हे तुम्हाला पूर्ण समजावं म्हणून थोडंसं आधी मेटामॉर्फोसिसवर यांनी खूप भर दिलेला आहे. आपण पाहू आता किती वेळात पूर्ण होतं ते. ते थोडंसं पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय तर चेंज, असं आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं. तर मेटामॉर्फोसिस ज्यांच्यामध्ये असतं त्यांच्यामध्ये डायरेक्ट पिल्लू तयार होत नाही. तर आधी त्यांच्या काही वेगळ्या वेगळ्या अवस्था असतात. एग असतो, लार्वा असते, प्युपा असते, काहींमध्ये निम्फ असतो. पहिला निम्फ, दुसरा निम्फ, तिसरा निम्फ, नंतर मग अडल्ट तयार होतो, प्रौढ तयार होतो. तर मेटामॉर्फोसिस म्हणजे काय तर डायरेक्ट पिल्लू तयार होत नाही. तर डेव्हलपमेंटच्या स्टेजेस असतात आधी. त्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेसमधून मग पुढे ती डेव्हलपमेंट जी ती येते. ओके. सो त्या मेटामॉर्फोसिसचे 2 प्रकार पडतात. कंप्लीट मेटामॉर्फोसिस आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. ओके.
असे दोन प्रकार आहे. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर काही ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होता, ग्रो होता आणि त्यांचा फॉर्म चेंज करता, त्यांचा आकार चेंज होतो आणि मग फायनल ॲनिमल तयार होतो. तर म्हणून त्याला मेटामॉर्फोसिस असं म्हटलेलं आहे. मेटामॉर्फोसिस म्हणजे चेंज. तर दोन प्रकारचे मेटामॉर्फोसिस असतात. इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस त्याच्यामध्ये 3 स्टेज असतात आणि कम्प्लीट मेटामॉर्फोसिस ज्यामध्ये 4 स्टेज असतात. इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये जर आपण बघितलं तर पहिली स्टेज 3 स्टेजेस असतात. आपण पाहिलं इनकम्प्लीटमध्ये पहिली स्टेज असते एग, दुसरा असतं निम्फ आणि तिसरं असतं अडल्ट. हा एग आहे, हा पहिला निम्फ, हा दुसरा निम्फ आणि मग हा अडल्ट तयार झालेला आहे. ओके, सो हा पूर्ण वेगळा आहे, हा पूर्ण वेगळा आहे, मग अडल्ट पूर्ण वेगळा आहे आणि अंड तर पूर्णपणे वेगळं आहे. तर डायरेक्ट पिल्लू जन्माला येत नाही. हे असं सेम टू सेम नसतं, ते त्याच्यामध्ये चेंजेस होतात, मग असा तो बनतो. आलं लक्षात? सो याला म्हणतात मेटामॉर्फोसिस. नाव एग, फिमेल इन्सेक्ट जे ते अंड देतं आणि हे जे एग्ज आहेत ते एग केसने कव्हर झालेले असतात. याच्यामध्ये एग्ज असतात आणि ते एकमेकाला होल्ड करून ठेवतात. याच्यामध्ये निम्फ असतं. निम्फ म्हणजे एगचं हॅचिंग होतं निम्फमध्ये. ओके, मग निम्फ जे आहे ते स्मॉल अडल्ट सारखेच दिसत असतात पण त्यांना विंग्स नसतात. मेनली इन्सेक्ट जे निम्फ असतात ते फूड सेम खातात, अडल्ट जे फूड खातात तेच खातात. निम्फला एक्झोस्केलेटन असतं आणि ते एक्झोस्केलेटन ते बाहेर टाकत असतात आणि त्याचं रिप्लेसमेंट होत असतं. लार्जर वन तिथे येत असतात सेव्हरल टाइम्स. ज्यावेळेस ते ग्रो करतात तर ते मोठे मोठे ते होत असतात. बऱ्याचशा निम्फला 4 ते 8 वेळा ते मोल्टिंग करतात. म्हणजे पहिलं एक्झोस्केलेटन टाकून देतात आणि नवीन, जसं साप काच टाकतो तशी काठ टाकतात ते. मोल्टिंग म्हणजे, मोल्टिंग म्हणजे काय, तर फीदर्स बाहेर टाकून जातात, स्किन बाहेर टाकतात, जुनं जे एक्झोस्केलेटन आहे ते बाहेर टाकून देतात आणि नवीन तिथे तयार होतं. मग त्याची साईज वाढते इन्सेक्टची, म्हणजे ग्रोथ होते. ओल्ड एक्झोस्केलेटन ते टाकून देतात आणि तिथे सिक्रेशन होतं लार्जर वन, मोठ्या कॉम्प्लेक्स प्रोसेस असते, याला मोल्टिंग म्हणतात. एक्झोस्केलेटन काय, तर आउटर कास्टिंग जे आहे किंवा बाहेरचं जे कव्हरिंग आहे ते हार्ड सबस्टन्सने बनलेलं असतं. नॉन लिव्हिंग सबस्टन्स असतं, ते केमिकल असतं, ते एक प्रकारचं कायटिन नावाचं. तर त्याला म्हणतात एक्झोस्केलेटन. अडल्टमध्ये इन्सेक्ट जे आहे ते मग मोल्टिंग थांबवतो. ज्यावेळेस अडल्ट साईजपर्यंत ते येतात, प्रौढ ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस मोल्टिंग थांबून जातं. तर त्यांना पंख पण आलेले असतात यावेळेस. याचं एक्झाम्पल आहे ग्रॉस हॉपर. हा ग्रॉस हॉपर आहे. हे कॉकरोच, हे टर्माइट्स, नंतर हे अफिड्स आणि हे काय स्केल्स आणि ड्रॅगन फ्लाय आहे पुढे. आता कम्प्लीट मेटामॉर्फोसिस. कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये 4 स्टेज असतात. आपण पहिल्यांदा पाहिलं त्याच्यामध्ये एग असते, लार्वा असते, प्युपा असते आणि अडल्ट असते. हे पहा, हे एग, मग लार्वा अशी बनते, प्युपा होतो, मग अडल्ट. बटरफ्लाय मध्ये कम्प्लीट मेटामॉर्फोसिस दिसतं. 4 स्टेजेस असतात, प्रत्येक स्टेज वेगळी वेगळी दिसते. ममी बटरफ्लाय जे ते अंडे पानावरती देतात. मोठं चांगलं हेल्दी प्लांट ती निवडते. त्याच्यावरती न्यू बॉर्न कॅटरपिलर्स ज्या असतात त्यांना फ्रेश फूड मिळायला पाहिजे. मग असं फ्रेश चांगलं हिरवगार झाड ती निवडते आणि तिथे अंडेमध्ये देते. हे अंडे, फिमेल अंडे देते, ही अंड्याची स्टेज.
दुसरी स्टेज आहे लार्व्हा. ज्यावेळेस त्या अंड्यामधून छोटीशी अळी निघते, कॅटरपिलर म्हणजे अळी, तर तिथे एग्स जे आहेत त्यांची प्रायमरी ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि त्यापासून एक चांगला इन्सेक्ट निघतो. कॅटरपिलर खूप पानं खाते आणि खूप मोठी होते, एकदम बारीक असते ती, एकदम अंगठ्यासारखी जाड होऊन जाते. नंतर लार्व्हा जी आहे ती अडल्ट सारखी बिलकुल दिसत नाही. फुलपाखरू पूर्णपणे वेगळं असतं आणि ही लार्व्हा पूर्णपणे वेगळी असते. त्यांचं असं वर्म सारखा शेप असतो कॅटरपिलर. मग ही लार्व्ही जी आहे त्याची स्किन बाहेर टाकून देते बऱ्याच वेळेस आणि एकदम जाड होऊन जाते. बारीक लार्व्हा मोहरीच्या सारख्या अंड्यातून बाहेर पडलेली ती अळी अंगठ्या एवढी जाड तयार होते. प्रत्येक वेळेस ती जुनी कातडी टाकून देते, नवी कातडी येते तर मोठी होते आणि अळी मोठी होते. ती मोठी झाल्यावर काही दिवसांनी परत ती जुनी कातडी टाकून देते, नवी कातडी त्याच्यामध्ये येते, ती अळी परत मोठी होते. असं मोल्टिंग होतं आणि ती अळी मोठी मोठी होत जाते. मग या अळीनंतर ती अळीची पूर्ण वाढ झाली की ही कॅटरपिलर काय करते, बटरफ्लाय होण्यासाठी तयार होते. तर ती आपल्या भोवती कोश तयार करते. चेरिसॅलिस त्याला म्हणतात किंवा ककून म्हणतात. सिल्कचा धागा असतो, तो सिल्कचा धागा आपल्या भोवती गुंडाळते आणि कोश तयार करते. ज्यावेळेस ती अळीपासून पतंगामध्ये रूपांतर होईल तर सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून आपल्या भोवती ती पूर्ण आवरण गुंडाळून घेते बटरफ्लाय तयार होण्यासाठी आणि कोश तयार होतो. हा कोश असा असतो. प्युपा हा तो कोश आहे. तर आपल्या भोवती ती सिल्कचा धागा गुंडाळते आणि कोश तयार करते. मग ह्यावेळेस लार्वा काहीही खात नाही. ककूनच्या आतमध्ये खाणं बंद असतं तिचं. तिची जी बॉडी आहे ती मग अडल्टमध्ये रूपांतरित होते. त्याला पंख येतात, पाय येतात, आतमधले ऑर्गन्स वगैरे येतात. हा 4 दिवसामध्ये ते काही महिन्यांमध्ये चेंज होतो त्याच्यामध्ये. मग स्टेज 4 जी आहे तर त्यामध्ये पतंग तयार झालेला असतो कोशामध्ये. तो पतंग मग कोशाला फोडतो आणि त्या कोशातून बाहेर पडतो. बटरफ्लाय तयार झालेलं असतं, ते बटरफ्लाय त्या कोशातून मग बाहेर येतं. सो ही स्टेज 4 आहे बटरफ्लाय. ककून जे चेरिसॅलिस त्यामध्ये लार्व्हा हे अडल्टमध्ये बदलते. अडल्ट या ककूनला तोडतो आणि मग बाहेर येतो. बटरफ्लाय, बीटल आणि मॉस्किटो याचं एक्झाम्पल आहे. तर या दोघांची कंपॅरिझन, मेटामॉर्फोसिसचं कंपॅरिझन इथे दिलेलं आहे. म्हणजे 4 स्टेजेस असतात: एग, लार्व्हा, प्युपा आणि अडल्ट. ओके, हे कम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये 4 स्टेजेस दिसतात आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये एग, लार्व्हा आणि निम्फ अशा 3 स्टेजेस दिसतात. ओके, कम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये इन्सेक्टचा ॲपिअरन्स जो आहे तो पूर्णपणे बदलतो आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये यंग इन्सेक्ट जो आहे तो अडल्ट सारखा दिसतो, पण तो अडल्ट नसतो, निम्फ असतो. कम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये यंग इन्सेक्ट जो आहे तो अडल्ट सारखा बिलकुल दिसत नाही आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये इन्सेक्ट जो आहे तो बिगर मोठा होत जातो. हे बटरफ्लायमध्ये कम्प्लीट मेटामॉर्फोसिस बटरफ्लायमध्ये मॉथमध्ये दिसतं आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये हा इन्सेक्ट ग्रो होतो आणि त्याचं एक्झोस्केलेटन जे आहे ते शेड होतं. ओके, नाव आता काही प्रश्न आणि आन्सर आहेत, क्वेश्चन आणि आन्सर आहेत, त्यांचे उत्तर पाहू. ओके,
दोन प्रकारचे मेटामॉर्फोसिस असतात कोणते, तर कंप्लीट आणि इनकम्प्लीट. ठीक आहे. इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये किती स्टेज असतात, 3 स्टेज असतात. इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये ज्या स्टेजेस असतात त्यांचे नावं काय, एग, निम्फ आणि अडल्ट, हे इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये असतं. नाव कंप्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये कोणत्या स्टेजेस असतात, किती असतात, तर 4 असतात. त्या कंप्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये जे 4 स्टेज असतात त्यांचे नाव काय, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. आता याच्यामध्ये स्टेजेस आयडेंटिफाय करायच्या, कंप्लीट किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसच्या स्टेजेस आयडेंटिफाय करायच्या. तर एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट 4 स्टेजेस आहेत, पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या आहे, म्हणजे हे कंप्लीट मेटामॉर्फोसिस आहे. आता एग, निम्फ आणि अडल्ट 3 स्टेजेस आहे. हे निम्फ 2 प्रकारचे आहेत फक्त, पण ऍक्च्युअली एग, निम्फ आणि अडल्ट 3 स्टेजेस आहे. आणि हा अडल्ट सारखा निम्फ दिसतोय थोडाफार, फक्त पंख नाही आहे, म्हणजे हे इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे. एग, लार्वा, प्युपा, अडल्ट 4 स्टेजेस, म्हणजे याच्यामध्ये कंप्लीट मेटामॉर्फोसिस आहे. ओके. आता बघा, बटरफ्लाय त्यांचे अंडे कुठे देतात, पानावर, है ना. नंतर बटरफ्लायचे अंडे हॅच किती दिवसामध्ये होतात, 10 दिवसामध्ये होतात. ठीक आहे. कॅटरपिलर काय खातात, पानं खातात. कोणते क्रिएचर कॅटरपिलरला खातात, स्पायडर खातात. अळ्यांना स्पायडर खातात. अळ्यांना बर्ड्स सुद्धा खातात. अळ्यांना वास पण खातात. कॅटरपिलर किती दिवस प्युपामध्ये राहते, कॅटरपिलर ही 3 वीक प्युपामध्ये राहते. बटरफ्लाय किती दिवस जगतो, 4 ते 5 महिने बटरफ्लाय जगतो. ओके. नाव इन्सेक्टची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. इन्सेक्ट भरपूर खातात, ते फार फास्ट वाढतात. इन्सेक्ट मोल्टिंग करतात आणि नवीन एक्झोस्केलेटन त्यांच्यामध्ये येतं, पूर्णपणे ते बदलतात, त्यांचा आकार, शेप पूर्णपणे बदलतो. तर त्या शेप जो त्यांचा चेंज होतो त्याला मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. 2 प्रकारचे मेटामॉर्फोसिस असतात, कंप्लीट मेटामॉर्फोसिस आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. कंप्लीट मेटामॉर्फोसिस जे आहे, इन्सेक्ट, बटरफ्लाईज आणि मॉथ्स याचे 4 स्टेजेस असतात डेव्हलपमेंटच्या. पहिली स्टेज जी आहे ती अंडे बनवते. सेकंड स्टेजमध्ये अंड हॅच होतं आणि लार्वा बाहेर येते. मग ती लार्वा जी आहे कॅटरपिलर, ती बटरफ्लाय किंवा मॉथपेक्षा पूर्णपणे वेगळी असते आणि मग त्या लार्वापासून बटरफ्लाय किंवा मॉथ बनतं. हे कंप्लीट मेटामॉर्फोसिस झालं. तिसरी जी स्टेज असते ती प्युपा असते. प्युपा हे ककूनमध्ये असतं किंवा चेरिसॅलिसमध्ये असतं. ककून जे तर ते मॉथ आहे आणि ककून जे ते सिल्कने बनलेलं आहे. ककून जे ते बटरफ्लाय मध्ये दिसतं. बटरफ्लायचा प्युपा म्हणजे चेरिसॅलिस आहे. लास्ट स्टेज मध्ये इन्सेक्ट हा फायनली अडल्ट बनतो. बघा आता, लार्वा हा प्युपा म्हणजे चेरिसॅलिस, त्यातनं बटरफ्लाय बाहेर पडतं आणि बटरफ्लाय बाहेर राहतो. इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये
ग्रास हॉपरमध्ये दिसतं टर्माइट्स, ड्रॅगन फ्लाईज हे दिसतं. हे तुम्हाला सगळं मी बॅकग्राऊंड सांगतोय. फ्रॉगची डेव्हलपमेंट आपल्याला अजून पाहिजे. ओके, पूर्णपणे मेटामॉर्फोसिस म्हणजे काय हे समजवण्यासाठी मी तुम्हाला सगळं एक्झाम्पल देतोय की मेटामॉर्फोसिस म्हणजे डायरेक्ट डेव्हलपमेंट होत नाही. तर आधी दुसराच प्राणी असतो, तिसराच प्राणी असतो, शेप वगैरे त्यांचा बदललेला असतो आणि शेवटी फायनल प्राणी तयार होतो. तर हा जो चेंज होत जातो याला मेटामॉर्फोसिस म्हणतात. या मेटामॉर्फोसिसचे दोन प्रकार आहे, कम्प्लीट मेटामॉर्फोसिस, इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. कम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये 4 डेव्हलपमेंटच्या स्टेजेस असतात, एग, लार्वा, प्युपा, अडल्ट. आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये 3 डेव्हलपमेंटच्या स्टेजेस असतात, एग, निम्फ आणि अडल्ट. ते तुम्हाला मी समजून सांगतोय. तशीच डेव्हलपमेंट फ्रॉगमध्ये होते, जसं या छोट्या ॲनिमलमध्ये म्हणजे इन्सेक्टमध्ये होते किंवा बटरफ्लाईजमध्ये वगैरे असं होतं. तर तसं फ्रॉगमध्ये सुद्धा होतं, ॲम्फिबियनमध्ये सुद्धा मेटामॉर्फोसिस दिसतं. तर ते समजण्यासाठी आपण याचा थोडासा अभ्यास करतोय पहिल्यांदा. तर हे इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस जे आहे ते ग्रास हॉपरमध्ये, टर्माइटमध्ये, ड्रॅगन फ्लाईजमध्ये दिसतं. तर हे इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस जे आहे त्यामध्ये यंग ॲनिमल्स जे आहेत ते अडल्ट सारखे दिसत असतात, जे एगमधून बाहेर पडतात ते. ओके, ते अडल्ट सारखे दिसतात पण छोटे असतात, अडल्ट नसतात, त्यांना पंख नसतात. तर ते मोल्टिंग होत असतात, एक्झोस्केलेटन त्यांचं शेड होतं आणि मग मोठे मोठे होत जातात. सगळे इन्सेक्ट जे आहे ते एकटे राहतात, पण काही इन्सेक्ट जे सोशल इन्सेक्ट असतात ते एकटे राहू शकत नाही. यांना कॉलनीज किंवा हाईव्ज राहण्यासाठी असतात, पोळे करून राहतात ते. ही जी कॉलनी आहे तर ते ग्रुप ऑफ इन्सेक्ट आहे, एकत्र राहणाऱ्या इन्सेक्टचा ग्रुप आहे हा. हे जे इन्सेक्ट आहे याच्यामध्ये बरेचसे जॉब्स ते करतात आणि ऑर्गनाइज्ड असतात ते फार. क्वीन असते त्याच्यामध्ये, ड्रोन असतो, नंतर निम्फ असतो, सगळं असतं त्याच्यामध्ये. हे जे इन्सेक्ट बिहेवियर आहे कॉलनीचं एकदम छान एक्झाम्पल आहे बी हाईव्ह. हे बी हाईव्ह एकदम ऑर्गनाइज्ड कॉलनी असते इन्सेक्टची. नंतर मॉस्किटोमध्ये पण पहा तसंच तुम्हाला दिसतं. इन्सेक्टचा इम्पॉर्टन्स काय आहे तर ते पॉलिनेशन करतात, फळांचं, भाजीपाल्याचं पॉलिनेशन करतात, त्यामुळे उत्पादन वाढतं. नंतर इन्सेक्ट हे बर्डचं, फिश, ॲनिमल, मॅन हे या लोकांचं इन्सेक्ट हे फूड आहे. डेंजरस इन्सेक्ट जे आहेत ते युजफुल फूड मटेरियल जे मॅनसाठी असतं ते डिस्ट्रॉय करतात. हनी, वॅक्स, सिल्क, दुसरे जे प्रॉडक्ट्स आहेत ते इन्सेक्टपासून आपल्याला मिळतात. म्हणजे इन्सेक्ट युजफुल पण आहे. डिकॉम्पोजिशनमध्ये सुद्धा इन्सेक्टचा आपल्याला फार मदत होते. ऑर्गॅनिक मॅटर रिसायकलिंगमध्ये सुद्धा आपल्याला इन्सेक्टची मदत होते. डेड प्लांट, ॲनिमल मॅटर जे आहे ते या इन्सेक्टमुळे डिकम्पोज होतं. आता निगेटिव्ह इफेक्ट काय आहे इन्सेक्टचे, तर इन्सेक्टमुळे वेगवेगळे रोग जे आहेत ते पसरतात. डोमॅस्टिक ॲनिमलमध्ये, प्लांटमध्ये रोग पसरतात. ह्युमन बिईंगशी ते कॉम्पिट करतात. आणि दुसरे जे ॲनिमल्स आहे ते फूडवरती फिडिंग करतात क्रॉपमध्ये आणि ऑर्नामेंटल प्लांट्स त्याच्यामध्ये दिसतात. त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सिग्निफिकंट पब्लिक हेल्थ याच्यामध्ये जे इकॉनॉमिक इम्पॅक्ट होतो, याच्यामुळे माणसामध्ये रोगराई पसरते, पूर्ण समाज व्यवस्था बिघडते, पॉप्युलेशन बिघडतं नेशन्स. याचं जे लाईफ सायकल आहे फ्रॉगचं ते आता पाहू आपण. ओके, आपल्याला लाईफ सायकल ऑफ फ्रॉग आहे. तर बघा आता याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस कसं आहे, अंडे हे टॅडपोल आणि मग फायनल फ्रॉग बन जाय. इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे. ओके, निम्फ सारखं दिसतं, फक्त याला निम्फ नाही म्हणत, याला टॅडपोल म्हणतात. ओके, मेटामॉर्फोसिस जी आहे ते फ्रॉगमध्ये होणाऱ्या चेंजेस वरती ते दाखवलेलं आहे ना. लाईफ सायकलमधून तो पास होतो, त्याचं मेटामॉर्फोसिस होत असतं. 4 मेन स्टेजेस आहे लाईफ सायकलमध्ये फ्रॉगचे. मेटामॉर्फोसिस म्हणजे बदल. फ्रॉगचे लाईफ सायकल आहे
याचे दोन पार्ट असतात. पाण्यामध्ये जे राहतं ते टॅडपोल असतात आणि लँडवरती जे राहतं ते अडल्ट असतात. बघा, हे फर्टिलाइज्ड एग्ज आहेत, त्याच्यापासून टॅडपोल निघाले, त्याच्यापासून फ्रॉग बनला. फर्स्ट स्टेज की काय आहे फ्रॉगच्या लाईफ सायकलची? एग आहे. मग बरेचसे एग त्याच्यामध्ये फ्रॉग देतो. हे एग जे ते जेली लाईक कोटिंगने कव्हरिंग असतं त्यांना. हे फ्रॉगचे एग दिसत आहे बघा, याला स्पॉन असं म्हणतात. पॉन्डमध्ये हे फ्रॉगचे एग्स दिसत आहे, पाहे दिसत आहे का? हे सगळे फ्रॉगचे एग. नेक्स्ट स्टेज काय आहे फ्रॉगच्या लाईफ सायकलची? तर टॅडपोल. एग मधून हा टॅडपोल बाहेर पडतो. टॅडपोल हे जे हॅशड टॅडपोल आहे यांना गिल्स असतात. त्या गिल्स मधून ते श्वासोच्छ्वास करतात पाण्यामध्ये. त्यांना शेपटी असते पण पाय नसतात. जसा टॅडपोल मोठा होतो तर त्याच्यामध्ये लंग्स तयार होतात, म्हणजे फुफ्फुस. बॅक आणि फ्रंट साईडला पाय फुटायला सुरुवात होते. हे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये अडल्ट फ्रॉग जो आहे तो बाहेर येतो लँडवरती. नाव हे फ्रॉगलेट तयार झालंय. अर्धा टॅडपोल आहे आणि अर्धा फ्रॉग आहे. नेक्स्ट स्टेज म्हणजे काय? फ्रॉगलेट. याचे लेग्स जे आहेत ते फ्रॉगला लँडवर येण्यासाठी मदत करतात. आणि लास्ट स्टेज कोणती आहे? तर अडल्ट फ्रॉग, म्हणजे प्रौढ फ्रॉग. प्रौढ झालेला असतो हा फ्रॉग. तिथे लंग्स तयार होतात आणि ते वर्किंग करतात. गिल्स ज्या आहेत त्या डिसॅपियर होऊन जातात. शेपटी सुद्धा डिसॅपियर होऊन जातात. अडल्ट फ्रॉग जो आहे तो जमिनीवरती मग राहायला सुरुवात करतो आणि लाईफ सायकल परत त्याचं बिगिन होतं. तर मग आता फ्रॉगच्या मेटामॉर्फोसिस मध्ये 3 स्टेज आहे. कोणत्या 3 स्टेज आहे? एग, टॅडपोल आणि अडल्ट. सो क्वेश्चन, लाईफ सायकलच्या स्टेजेस आयडेंटिफाय करायच्या. कंप्लीट मेटामॉर्फोसिस आहे का इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे? इनकम्प्लीट आहे, कारण एग, टॅडपोल आणि फ्रॉग होतोय. 3 स्टेजेस म्हणून. निमच्या ऐवजी टॅडपोल आहे फक्त याच्यामध्ये. फार्म मध्ये, शेतामध्ये बुल फ्रॉग असतो आणि फ्रॉग बग खातात म्हणून ते हॅपी असतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉग दाखवले आहेत. ओके, सो अशा रीतीने ही आपली फ्रॉगची डेव्हलपमेंट संपली. तर इथे आपण थांबूया. पुढचं लेक्चर युनिट 3 जे आहे ते पुढच्या लेक्चरला सुरू करू.